मित्रांनो नमस्कार. तुमचं प्रत्येक स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. जेव्हा हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे तेव्हा अशी बातमी आलेली आहे की शेवटी राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन, पार्लमेंटमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनचं पद स्वीकारणार. आणि म्हणजे परत हा हे मी जे बोलतोय ते बोलल्यानंतर तुम्ही शेवटी मोदी भक्त आहात असा आरोप होण्याची शक्यता आहे, पण ते असू दे, त्याला काही आपण करू नाही शकत. तर राहुल गांधींनी एलओपी होण्याचं स्वीकारलं आहे. मित्रांनो, याचं खरं यश हे नरेंद्र मोदींना आहे. हे नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या विजयामुळे आणि त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामुळे गांधी कुटुंबाचं पॉवर विदाऊट अकाउंटेबिलिटी, म्हणजे पॉवर त्यांना सत्ता सगळी, पण हारलं तर त्यांना कुणी दोष देणार नाही, अकाउंटेबिलिटी त्यांची झिरो, हा जो त्यांचा प्रकार होता तो मोदींनी शेवटी संपवलेला आहे. राहुल गांधींना आता संसदेमध्ये एक रोल निभावावा लागेल, पक्षाची बाजू मांडावी लागेल आणि जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल. आणि ते करताना मग कसे टाकी ढिले होतील हे आपल्याला कळेल. पण असो, तो आजचा मुख्य विषय नाही. मुख्य विषय हा की ज्यांना मी गुरु मानतो ते भाऊ तुळसेकर, ज्यांच्यामुळे हे व्हिडिओ करायला आपण शिकलो. एक सेल्सवाला मनुष्य व्हिडिओ करायला शिकला, याचं पूर्ण क्रेडिट भाऊ तोरसेकरांना. तर भाऊ तोरसेकरांविरुद्ध भाजपची एक पदाधिकारी श्वेता शालिनी हिने त्यांना नोटीस पाठवली होती. ती नोटीस लगेच तिने विड्रॉ केली. तिच्या लक्षात आलं. गंमत म्हणजे अजून आमचे एक असेच एक मित्र आहेत, पत्रकार आहेत, युट्यूबवर पण आहेत, आमच्या नागपूरहून मुंबईला गेलेत. मी त्यांच्याशी बोलताना असं म्हटलं की या बाईला हे भाऊंना नोटीस पाठवलेली महागात पडेल. तर ते म्हटले हो हो. आणि मग ते तसं झाल्यानंतर आम्ही दोघांनी परत एकदा फोन करून ते सेलिब्रेट केलं. तर असो, पुढे जाण्याआधी ज्यांना हे प्रकरण, ज्यांना कदाचित अजूनही माहिती नसेल, त्यांना हे दोन वाक्यात सांगणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, झाले असे की भाऊ तोरसेकरांनी महाराष्ट्र भाजपमधील दिव्य स्पंदना कोण असा व्हिडिओ केला. दिव्य स्पंदना नावाची एक सिने तारिका होती कर्नाटक मधली, कन्नड सिनेमात काम करणारी. राहुल गांधींनी तिला आयटी सेलचं हेड बनवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर काँग्रेसचा पार धुव्वा झाला. म्हणजे सिने तारकेला का बनवलं असेल हे काँग्रेसवाल्यांनाच माहीत. पण आणि त्यावेळेला खूप भाजपच्या समर्थकांनी काँग्रेसची खूप उडवली होती. पण जेव्हा त्याचं छोटं रूप महाराष्ट्रात झालं तेव्हा आपल्याला आता बोलायला जागा उरलेली नाही. असो, तर भाऊंनी हा व्हिडिओ केला की महाराष्ट्र भाजपातील दिव्य स्पंदना कोण. आणि या व्हिडिओमधून भाऊंनी हा आरोप केला की आयटी सेल थ्रू जे काम भाजपच्या नेत्यांकरता, भाजप पक्षाकरता, देवेंद्र फडणवीसांकरता एकूणच जे काम करण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता, जे बजेट दिलं होतं, ते बजेट भलत्याच कामाकरता वापरलं गेलं. असं मला हे असं कळलं की जवळजवळ 550 करोड रुपयाचं बजेट लोकसभा इलेक्शन करता दिलं होतं. कदाचित हा आकडा जास्त असेल कमी असेल मला माहित नाही, पण एवढ्या प्रचंड आकाराचे ते बजेट्स होते. ते बजेट भलत्याच कामाकरता वापरले गेले. आणि याच पैशाचा वापर भाजप विरुद्ध प्रोपोगंडा करण्यात वापरला गेला. आणि त्यांनी काय झालं, भाजपचा महाराष्ट्रात काय परफॉर्मन्स झाला हे अगदी उघड आहे. आता हा व्हिडिओ केल्यानंतर या बाई चिडल्या आणि यांनी भाऊंना लिगल नोटीस पाठवली. आणि ती लिगल नोटीस पाठवण्याच्या काही तासात भाजपवाल्यांना, या बाईंना, एकूणच महाराष्ट्र भाजपला जे जे पडलेली आहे ते बघून मित्रांनो मला खरंच आनंद झाला. भाजपच्या समर्थकांची काय ताकद आहे हे मला खरोखर त्या दिवशी दिसलं. आणि हे काही पहिल्यांदा झालं असं नाही. मी पुढे तुम्हाला याची 3 मोठी उदाहरणं देईन की भाजप आणि काँग्रेसमध्ये काय फरक आहे. आणि आता कुठेतरी साम्य सुद्धा आहे का, म्हणजे काँग्रेसमध्ये साम्य तयार व्हायला लागलंय का, अशी जी शंका येते ती का, आणि भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय. तर हे झाल्यानंतर त्या बाईला इतकी पडली की तिने लगेच काय 2-4 तासात ती नोटीस तिने विड्रॉ केली. आणि मग तिने माफी वगैरे मागितली. भाऊ तुम्ही हे आहेत भाऊ, म्हणजे तिला खरंच मला वाटतं भाऊंविषयी तिला काहीही बहुता माहिती नसावी, किंवा माहिती असली तरी माज असतो मित्रांनो, की मी ऑफिस बेअरर आहे, मी एवढी पैसेवाली आहे, माझ्याकडे एवढं बजेट आहे. तो माज भाजपच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती तो माज 3-4 तासात उतरवला, याचा आनंद. आणि जेव्हा तिने भाऊंची माफी मागितली तेव्हा कुठेतरी पर्सनल विक्ट्री झाल्यासारखं वाटलं. म्हणजे 2014 मध्ये मोदी जिंकल्यानंतर जशी पर्सनल विक्ट्री वाटली होती प्रत्येक भाजप समर्थकाला, तसं मित्रांनो मला वाटलं. आता मी असं म्हटलं होतं की मी कुठेतरी भाजपची काँग्रेस होती आहे का अशी तुलना केली. तर ती का केली हे मी सांगू इच्छितो. असं बघा की काँग्रेसमध्ये हे आम्ही नॅरेटिव्ह सेट करतोय, पक्षाचा नॅरेटिव्ह सेट करतोय अशी सांगण्याची पद्धत आहे, असं सांगून समर्थकांना फसवायचं. पण खरं म्हणजे नॅरेटिव्ह कोणाचा सेट करत असतात, ज्यांनी पैसे दिले जातात.
ज्यांनी बजेट दिलं त्याचा नॅरेटिव्ह सेट करायचा, पण सांगायचं हे की आम्ही काँग्रेस पक्षाचा नॅरेटिव्ह सेट करतो किंवा पक्षाचा सेट करतो. आणि माहितीये होतं काय, की जर का पक्षश्रेष्ठींनी याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं नाही, की जे आज भाजपकडनं जी चूक झालेली आहे त्याच्यात बारकाईने स्क्रुटिनी केली गेली नाही, मग त्याच्यामुळे होतं काय, की जेव्हा हा असा कन्फ्युजिंग नॅरेटिव्ह तयार होतो, की असं वाटतं की कुठेतरी पक्षाचा आहे, पण तो खरं म्हणजे तो त्या माणसाचा नॅरेटिव्ह असतो, त्या नेत्याचा नॅरेटिव्ह असतो. तो नेता ती तयारी करत असतो, 3 महिने 6 महिने वर्षभर तयारी करायची आणि मग शेवटी पक्ष सोडून बाहेर जायचं. हा तो सगळा प्रकार असतो. आज भाजपमध्ये तो प्रकार झालेला आहे. म्हणजे करायचं काय, की सांगायचं आम्ही पक्षाचा नॅरेटिव्ह सेट करतोय, पण ज्यांनी पैसे दिले त्याचा नॅरेटिव्ह सेट करायचा. या आयटी सेलच्या प्रकरणामुळे मला भाजपची काँग्रेसशी तुलना करावी लागली इच्छा नसताना, त्याचं मित्रांनो कारण हे की म्हणजे हे फक्त श्वेता शालिनी किंवा हे आताचा हा जो महाराष्ट्रात झालेला पराभव असं म्हणतोय मी, असं नाही. हे भाजपमध्ये कुठेतरी बिल्डअप होत होतं. हा जो प्रकार आहे त्यांचा स्किन इन द गेम नसतो. स्किन इन द गेम म्हणजे नसीम निकोलस तालेब हे एक लेखक आहेत, त्यांनी दिलेली ही एक नवीन काय म्हणतात त्याला उपमा आहे आणि टर्म आहे, की स्किन इन द गेम म्हणजे ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याच्याविषयी बोलायचं. म्हणजे हे जे पत्रकार लोक नरेंद्र मोदींना राज्य कसं करायचं शिकवतात ते चुकतं, त्याचं कारण त्यांचा स्किन इन द गेम नसतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या एका मित्राच्या मुलाला समजा मुलीला चांगले मार्क नाही मिळाले, काही त्यांच्या आयुष्यात छोटा मोठा प्रॉब्लेम आला असला, तर मी तिथे जाऊन सल्ला द्यायचा की तुम्ही याला छडीनी मारा, तुम्ही याला डिसिप्लिन लावा, याला हे करू देऊ नका. याला म्हणतात स्किन इन द गेम नसणे. संबंध नसताना मला त्याचं कळत नाही बरं त्यांच्या घरात काय आहे, पण मी आपलं मौका मिळाला की त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात करायचं. तालेब याला स्किन इन द गेम म्हणतात. तर हे स्किन इन द गेम नसलेले लोक टीव्हीवरती येऊन बसतात. म्हणजे याची 3 उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो महाराष्ट्रातली, की या श्वेता शालिनी ताईंप्रमाणेच यांना सुद्धा टीव्हीवर बोलवतात. त्या खरं म्हणजे आयटी एक्सपर्ट आहेत बरं, त्यांची आयटीची कंपनी आहे मोठी, त्या अगदी यशस्वी असतील वगैरे, पण त्यांना टीव्हीवर का बोलवतात? टीव्हीवर त्यांना भाजपची बाजू मांडण्या इतकं त्यांच्याकडे काहीही नाही. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. शायना एनसी म्हणून अजून एक स्त्री आहेत, त्याही मुंबईलाच असतात श्वेता शालिनी प्रमाणे, आणि त्या पण टीव्हीवर येतात. त्या मित्रांनो त्यांचे वडील होते नाना चुडासमा है ना. म्हणजे त्यांची जी शायना एनसी त्याच्या लिहितात, तर ते त्यांच्या वडिलांचं नाव आहे नाना चुडासमा. ते फार मोठे लिगल एक्सपर्ट होते, पण ते टिपिकल लिबरल होते. आता या लिबरल असलेल्या या बाईंचं आपल्या टीव्हीवरती काय काम भाजपच्या? अजून एक उदाहरण, एक आसिफ भामला म्हणून एक गृहस्थ आहेत, ते भाजपमध्ये कधी आले मला माहिती. तर मित्रांनो असे ज्यांचा फारसा या हिंदुत्वाशी भाजपच्या कोर अजेंड्याशी देशाच्या जनतेशी काही संबंध नाही, अशी ही उपरी मंडळी टीव्हीवरती येतात. आणि हे मला वाटतं आयटी सेलमुळे झाले. तर चांगलं काय, या सगळ्या फाईट मधनं हे भाजपला भरपूर याच्यात काय म्हणतात त्याला डिस्क्रेडिट मिळालेलं आहे, बदनामी झालेली आहे. पण यातनं मित्रांनो चांगलं काय, आता ही श्वेता शालिनी वर्सेस भाऊ तोरसेकर अशी फाईट झाली की तेव्हा बिचारी म्हणजे श्वेता शालिनीची भाऊ तोरसेकरांसमोर काय म्हणजे तिचं ती कंपॅरिझन सुद्धा चूक आहे. बिचारी ती कुठून फसली माहित नाही त्याच्यात. तिला कोणी सल्ला दिला की तू भाऊंना नोटीस पाठव. पण मित्रांनो अशा दोन अजून मी तुम्हाला मला फाईट आठवतात ते सांगतो, आणि या चांगल्याच आहेत. भाजपचे सपोर्टर विरुद्ध भाजपचे ऑफिस बेअरर्स किंवा ऑफिशियल स्पोक्सपर्सन, ही लढाई होतच राहिली पाहिजे. ही लढाई आतमध्ये जेवढी होईल तेवढी बाहेर काँग्रेसवाल्यांची लढाई सोपी होईल है ना. म्हणजे बॉक्सिंगमध्ये मित्रांनो स्पारिंग पार्टनर असतो. जे बॉक्सर असतात ते तेव्हा पब्लिकमध्ये जाऊन बॉक्सिंग करतात तो वेगळा, कॉन्टेस्टमध्ये जाऊन, पण त्याच्या आधी ते रोज त्यांचा एक स्पारिंग पार्टनर असतो, त्याच्याशी रोज ते लढाई करतात. तो मित्रही असतो, पण ते लढताना त्याच्याशी शत्रूप्रमाणे लढतात. तो जो जो मित्र आहे जो तुम्हाला ठोसे मारतो, तुम्ही त्याचे जेवढे ठोसे खाल आणि त्याच्याशी जेवढ्या बिटरली लढाल, जेवढ्या तुम्ही त्याला ते ठोसे परतवाल, तेवढं तुम्हाला बाहेर त्या लढाई सोपवते. त्याच्यामुळे हे भाजपचे समर्थक विरुद्ध भाजपचे ऑफिस बेअरर्स हे होतच राहायला पाहिजे. यांना तुम्ही जेवढी बत्ती द्याल तेवढं त्यांना काँग्रेस विरुद्ध जिंकणं सोपं होईल. तर श्वेता शालिनी विरुद्ध भाऊ तोरसेकर झाली, अर्थात ते श्वेता शालिनी ताईंनी अक्षल सरेंडर केलं, भाग एक. मला घटना आठवते संजू वर्मा वर्सेस आनंद रंगनाथ. आता संजू वर्मा या अतिशय चतुर आहेत, त्यांचं इंग्रजीवरती प्रभुत्व आहे. त्या इथे भाजपमध्ये येण्याआधी त्या मोठ्या कंपनीत नोकरीवर होत्या, त्यांचा खूप मोठा पगार होता. त्यांनी खूप पैसे खर्च करून खूप काय महागाच्या बॅग्स विकत घेतल्या, गाड्या घेतल्या, हे त्यांना मी कधीतरी सांगताना ऐकलं. पण नुसतेच त्यांच्याकडे महागाच्या पर्सेस आहे असं नाही, तर त्या हुशार पण आहेत.
आता झालं असं की पण त्यांनी होतं काय की माणसाला जेव्हा गुमान होतो ना, गर्व होतो ना, तेव्हा ही पिक्स अप अ रॉंग फाईट. म्हणजे त्यांनी काय केलं, आनंद रंगनाथांशी एकदा लढाई केली. तर आनंद रंगनाथन मित्रांनो खरोखर विद्वान आहेत. म्हणजे या बाई चतुर आहेत, पण चतुर असणे आणि विद्वान असणे यात फरक असतो. आनंद रंगनाथांनी खरोखर विद्वान आहेत. तर एकदा त्यांनी त्यांच्याशी लढाई केली. मग त्याच्यात त्यांचा कोणाचा पराभव झाला आहे मला वेगळं सांगायची गरज नाही. तर मित्रांनो सगळ्यात मोठी म्हणजे फाईट जर का झाली असेल जी होत होती आतापर्यंत, ती म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी वर्सेस अरुण शौरी. अरुण शौरींनी काय भाजप करता, हिंदुत्वा करता काय काम केलं हे मी आता इथे सांगू शकत नाही, तो वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे. पण तुम्ही नक्की सर्च करून वाचा की अरुण शौरींनी काय प्रोफाऊंड काम केलेलं आहे, इतकं प्रगल्भ त्यांनी काम करून ठेवलेलं आहे, पुस्तकं लिहिली आहेत आणि हिंदुत्वाच्या थॉटला त्यांनी प्रचंड मोठी ताकद दिली. आता झालं असं की अरुण शौरींना काही मोदींनी आपल्या कॅबिनेटमध्ये घेतलं नाही, त्याची काही वेगळी कारणं असतील. पण त्यानंतर अरुण शौरींनी मोदींविरुद्ध बोलायला सुरुवात केली. खूप त्यांनी त्यांच्यावरती टीका केली. आणि अरुण शौरींची टीका जरी म्हणजे त्यांचा उद्देश काय असेल तो माहित नाही, पण ती टीका मित्रांनो तिचं उत्तर देणं फार कठीण आहे. म्हणजे अरुण शौरींसारखा एवढा मोठा विद्वान दुसरा मला आठवत नाही की कोणी असेल, म्हणजे आपल्याकडे भाजपकडे किंवा राईट विंगकडे एवढा मोठा दुसरा विद्वान मला आठवत नाही एवढ्या मागच्या 25 वर्षात. तर मोदींनी काय करावं, तेव्हा मोदी पंतप्रधान होते, कोणी म्हणजे IT सेलचे हेड नव्हते, तेव्हा कुठले प्रदेशाध्यक्ष नव्हते, पंतप्रधान होते. मित्रांनो ते स्वतः जाऊन अरुण शौरींना भेटले आणि त्यांनी ते काय टीका करतात ती समजून घेतली. तर आता हे जे मोदींना जमतं हे IT सेलवाल्यांना का नाही जमत? कुठेतरी गर्व, छोट्या लोकांनाच गर्व असतो मला वाटतं, त्याचं कारण आहे. आणि मोदी एवढे मोठे का आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री का झाले याचं सुद्धा कारण आहे. आता मी हे जे म्हणतो की IT सेल वाल्यांना हे जाऊन बोलत का नाही, जो मनुष्य तुम्हाला तुमचा हितेशी आहे पण तुमच्यावर टीका करतो त्याच्याशी बोलत का नाही जाऊन तुम्ही, त्याच्या बोलण्यातलं काय खरं आहे, तो काय म्हणतोय ते बघा तर खरं. आता हे बघा, म्हणजे मी अजून काही तुम्हाला उदाहरणं देऊ इच्छितो की ग्राउंडवरती काय होतं याची यांना कल्पनाच नाही. नंबर 1, राहुल गांधींना पप्पू करून जे यश मिळायचं होतं ते मिळालं, संपलं. आता राहुल गांधींना पप्पू म्हणणं बंद करा. राहुल गांधी हे अतिशय डेंजरस व्यक्ती आहेत, देशाला घातक आहेत. आणि ज्याला काय म्हणतात टिपिकल लेफ्ट लिबरल अजेंडा चालवणारा तो काँग्रेसचा नेता आहे. आता याच्यावरती शिफ्ट व्हायला पाहिजे. आता बस करा त्यांचं पप्पू करा. हा एक फीडबॅक ग्राउंडवरनं आलेला, IT सेलवाल्यांना माहिती नाही. नंबर 2 उदाहरण, नितीन गडकरींनी जे रस्ते बांधले ऐतिहासिक, म्हणजे नरेंद्र मोदींनंतर यांचं नाव मी उत्तर प्रदेशमध्ये, चेन्नईमध्ये, कलकत्त्यात सुद्धा, परभणीत सुद्धा आणि पुण्यात सुद्धा ज्यांचं मी पॉप्युलरिटी आहे ते म्हणजे नितीन गडकरी. का तर रस्त्यांमुळे. पण गडकरींनी रस्ते बांधले, फ्लायओव्हर बांधले, हे संपलं आता. त्याची काय म्हणतात त्याला, सेल बाय डेट म्हणतात त्याला ना, त्याच्यावर लिहिलेलं असतं की या तारखेपर्यंत हे औषध विका किंवा या तारखेपर्यंत वापरा, त्याच्यानंतर वापरू नका. तर ती जी सेल बाय डेट आहे इट इज गॉन नाव. आता ते रस्त्यांचं जे मतं मिळाली ती मतं मिळाली, आता याच्यानंतर मिळणार नाही. आता अजून प्रॉब्लेम आहे, म्हणजे काही उदाहरण म्हणून दाखवू इच्छितो मित्रांनो. बघा, म्हणजे मला रस्त्यावरती कुत्रे दिसतात आणि कुत्र्यांनी लहान मुलांना मारलेलं आहे. चेन्नईमध्ये मारलाय, नागपूरमध्ये झालेला आहे, मुंबईतही झालेला आहे आणि दिल्लीलाही झालं, सगळीकडे झालं. मी एकट्या नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला दोषी धरत नाही, पण हा कुत्र्यांचा जो त्रास आहे त्याच्याविषयी IT सेलवाल्यांना माहित आहे. कधी त्यांनी नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन विरुद्ध किंवा BMC विरुद्ध कधी त्यांनी ट्विट केलं की हा कुत्र्यांचा त्रास बघा म्हणून? कधी नाही. मग जर का हेच करायचं असेल तर मग IT आपल्या आपल्या पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये फरक काय? IT सेल पाहिजे कशाला? लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला ना. म्हणजे आज IT सेल वाल्यांविरुद्ध एवढा जो राग बाहेर आला सोशल मीडियामधनं आणि त्यांना जे दिवसभर त्यांच्यावर प्रहार होत राहिले, त्याचं कारण मित्रांनो विचार करत होते हे आहे की यांचा जमिनीशी संबंध तुटलेला आहे. जसं मी तुम्हाला हे कुत्र्यांचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो मित्रांनो. ते हे की इथे एका म्हणजे गोरक्षा करणाऱ्या, गायींची सेवा करणाऱ्या एका संस्थेशी थोडाफार जोडलेला असतो मी. तर इथे नागपूरमध्ये नागपूरमध्येच नाही पूर्ण भारतभर गोमाता चोरून नेण्याची आणि तिची हत्या करण्याचा प्रकार सतत होत असतात. आणि या बातम्या सतत माझ्याकडे येत असतात टीव्हीवर. तुम्हाला छोट्या आमच्या हितवादमध्ये दिसतात की इतके 100 गोमाता वाचवल्या, इथनं आपण गायी चोरून नेत होतो ते आणल्या. हे करणारे कार्यकर्ते आहेत. कधी IT सेल वाल्यांनी हे छापलं?
की बा या मागच्या 6 महिन्यामध्ये 300 गायींना वाचवण्यात आलेलं आहे, त्यांची कत्तलखान्यात वाचलेली आहे. कधी त्यांनी केलं हे? कधी नाही. तोच टिपिकल काँग्रेस सारखा लेफ्ट लिबरल कुठेतरी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या आयटी सेलमध्ये आणि भाजपच्या आयटी सेलमध्ये फार फरक मला दिसत नाही आता. पूर्वी होता, आज तेच. कारण चालवणारे लोक तेच आहेत, काँग्रेस सारखेच आहेत. परत हे काँग्रेसची अजून एक तुलना आणि याचं अजून एक मी तुम्हाला फार जोरदार मजेदार उदाहरण देईन मित्रांनो. शेवटचं एक उदाहरण सांगून, हे फक्त वाईटच आहे असं नाही, ग्राउंडवरती काही होत नाही असं म्हणत नाही. असं बघा की आता मेट्रो बांधली. मध्ये राज ठाकरेंचा व्हिडिओ आला होता शहाणपणाचा, की कशाला मेट्रो बांधता, आता पुण्यात काय झालं, मेट्रोचा काय उपयोग. तर त्या पुण्यातली मेट्रो सक्सेसफुल झाली. म्हणजे कधी कधी जास्त हुशारी करू नये, ठाकरे असले तरी ते खरं आहे. तर नागपुरातही जेव्हा मेट्रो बांधली तेव्हा असंच हे जे मी ज्यांचं म्हटलं स्किन इन द गेम नसतो ते अशी बकबक करत असतात की इनको क्या समजता, मेट्रो काय को बांधी, कोण काला कुत्ता जाता नाही. मित्रांनो, आज लाखो लोक प्रवास करतात त्याच्यात. खास करून गरीब स्त्रिया आणि स्टुडंट्स यांना तर इतका उपयोग झालेला आहे. 15-15, 20-20 किलोमीटरवरनं स्टुडंट्स येतात क्लासेसला, कॉलेजला, शाळेला जायला, आणि त्यांचा प्रचंड फायदा झालेला. पण हे कधी आयटी सेल वाल्यांनी कधी छापली बातमी? ही बातमी बघा मित्रांनो, जवळजवळ 1 लाख पॅसेंजर्सनी प्रवास केलाय मेट्रोमधून. कारण ही शाळा उघडल्यानंतर. तर शाळा शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी किती आले याचा हा आकडा, आणि हा वाढणार आहे, हा वाढतच चाललाय. मेट्रो इज अ रोरिंग सक्सेस. आयटी सेल वाल्यांना कधीही आपला कुठला तरी काहीतरी अजेंडा आपला छापत राहायचा, लेफ्ट लिबरल अजेंडा. हे मित्रांनो, याचं कारण हे की आयटी सेलवाले मुंबईत बसलेले आहेत आणि तिथे दिवस रात्र या कम्युनिस्टांच्या, लेफ्ट लिबरल मंडळींच्या, सिनेमावाल्यांच्या संगतीत बसलेले असतात. ते यांना ग्राउंडवरती काय होतं याची कल्पना नाही, आणि त्याच्यामुळे हे 48 पैकी यावेळेला 18-19 जागा आल्या. मित्रांनो, एवढ्या त्वेषाने बोलण्याचं कारण हे की आयटी सेल वाल्यांमुळे खरोखर भाजपचं नुकसान झालंय. म्हणजे या ज्या जागा गेली याच्यामध्ये यांचा कुठेतरी वाटा आहे असं मला नक्की वाटतं. त्याच्याकडे येतो मी. त्याआधी या हे सगळं हे आयटी सेलवाले या या ताई एकूण बघितल्यानंतर मित्रांनो, मला अजून एक काँग्रेसशी तुलना करावीशी वाटते. काँग्रेसमध्ये एकेकाळी मित्रांनो बिग बिंदी ब्रिगेड होती. म्हणजे या हिंदू विरोधी स्त्रिया होत्या या, पण हिंदूंना फसवण्याकरता काय करायचं, असं मोठं कुंकू लावण्याचं. असं छोटंसं आपल्या स्त्रिया लावतात तसं नाजूक कुंकू नाही, एवढं मोठं कुंकू की कपाळ दिसलं नाही पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्या हिंदू विरोधी स्त्रिया. म्हणजे मी तुम्हाला ही काही फोटो दाखवतात, हे बघा, सुहासिनी आली, सीपीआयएमचे नेते आहेत. काँग्रेसमध्ये होते, सीपीआयएम मध्ये होते. या सीपीएमच्या नेते आहेत, सुहासिनी आली, बृंदा करात, या तर कम्युनिस्ट पार्टीत आहेत. आणि ही आता लेटेस्ट, यांचं नाव आहे महिमा सिंग. ह्या सगळ्या हिंदी विरोधी स्त्री आहेत. पण काय करायचं, कुंकू लावायचं कशा करता, हिंदूंना फसवायला. तर हे हे आयटी सेल आणि हे पाहिल्यानंतर मला या काँग्रेसच्या बिग बिंदी ब्रिगेडची आठवण झाली. काय करायचं काय की दाखवायचं असं की पक्ष जिंकतोय. कशा करता, ते हिंदूंना फसवायला. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, अरे वा वा वा, पक्ष जिंकणार, एवढ्या जागा येणार, त्या येणार. आणि ग्राउंडवरनं जो फीडबॅक आहे तो लपवून ठेवायचा. याच्यामध्ये या आयटी सेलवाल्यांनी जबाबदार धरतोय, त्यांची जबाबदारी आहेच. पण यांना एवढी ताकद, एवढा पैसा देणार आहे, डिसिजन घ्यायचं की यांच्या थ्रू आपण जे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा लोकांचा, किंवा जे मतपरिवर्तन होतं आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा, हे यांना डिसिजन घेणारे लोक यांच्या मागे जास्त जबाबदार आहेत. ही गोष्ट मला याची मला पूर्ण जाण आहे मित्र. आज त्यांच्यावरती पूर्ण काय म्हणतात त्याला, राग त्यांच्यावरती, गुस्सा त्यांच्यावर फुटतो आहे, हे खरं. पण याच्या मागे हे डिसिजन घेणारे लोक. इथे मला हे अगदी नमूद करावं असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी त्यांचे जे दायबाय लोक आहेत त्यांनी पूर्ण घेरून ठेवले, आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार मित्रांनो झाला. हा की भाजप सारखा पक्ष जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, जिथे ज्यांना आरएसएसचं पाठबळ आहे, आणि प्रचंड कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वापर कसा करायचा, पन्ना प्रमुख सारखं हे इनिशिएटिव्ह घेऊन इलेक्शन जिंकायचे, हे सगळं माहीत असताना हे आयटी सेलवाले आले कुठून? तर मित्रांनो, हे आयटी सेल पूर्वी नव्हतं. 2014 मध्ये मोदींनी सोशल मीडियाचा वापर करून काँग्रेसवरती प्रचंड त्यांनी टीका केली. त्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या, ज्या जनतेपर्यंत कधी कधी पोहोचवणं शक्य नसतं किंवा वेळ लागतो. पण ते या सोशल मीडियामुळे, ट्विटरमुळे, फेसबुकमुळे हे शक्य झालं. आणि मोदींनी त्यावेळेला काँग्रेस विरुद्धचा वापर केला आणि निवडणुका जिंकल्या.
2019 मध्ये याचा अजून प्रखर वापर करण्यात आला. पण आयटी सेल कुठून आलं? एक लक्षात घ्या की जे भाजपला जे सोशल मीडियावरनं समर्थन मिळतं त्याचं कारण आयटी सेल नसून खरोखर जो भाजपचा जेन्युन सपोर्टर आहे, जो दिवसभर काम करतो, स्वतःचे पैसे स्वतः कमवतो आणि नंतर त्या मोबाईलवरनं जो ट्विट करतो किंवा फेसबुकवर पोस्ट टाकतो किंवा अजून काही करतो, ती भाजपची स्ट्रेंथ आहे. हे आयटी सेल भाजपची स्ट्रेंथ नाही. त्याची गरज काँग्रेसला आहे, कारण त्यांच्याकडे सपोर्टर्स नाहीत. त्यांच्याकडे तसे मिडल क्लास सपोर्टर्स नाहीत की ज्यांना हे सगळं अंडरस्टँडिंग आहे की हा काय प्रकार आहे. त्यांच्याकडे ब्लाइंड सपोर्टर्स आहेत, जे आज भाजप उदाहरणार्थ संविधान चेंज करेल, रिझर्वेशन खारिज करेल हे ऐकल्यानंतर ज्यांनी लाईनीत उभं राहून मतदान केलं है ना, किंवा 370 हटवल्यानंतर ज्यांना लक्षात आलं की हे सगळं काय चाललंय, त्यांनी बुथेमध्ये येऊन येऊन मतदान केलं. भाजपचा असा सपोर्टर नाही आहे. तो समजदार सपोर्टर आहे, शिकलेला आहे, आणि म्हणून तो भाजपला सपोर्ट देत होता. पण त्याचं आयटी सेल तयार करून करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, आणि मग शेवटी होतं काय, ते जे आयटी सेल आहे ते फीडबॅक घेण्यापेक्षा स्वतःची सद्दी कशी चालेल याच्याकडे त्यांचं लक्ष जातं. आता मित्रांनो, हे जे फसवण्याचं कल्चर आहे हे काँग्रेसमध्ये आहेच. कारण इट सेल्फ हॅड बिकम एन एस्टॅब्लिशमेंट. गांधींना प्रोटेक्ट करणं हेच त्याचा उद्देश होतो. इथे तर असं काही नाही, इथे तर आपल्याला पक्षाला जिंकवायचं आहे. तर त्याच्यामुळे ही जी गडबड झाली, हे जे आयटी जे एस्टॅब्लिशमेंट आहे हिच्यावरती हिचे स्क्रुटिनी बसून हा सगळा काय प्रकार झाला. आणि जसं भाऊंनी सांगितलं की एक श्वेतपत्रिका, म्हणजे श्वेतशालिनीशी संबंध नाही बरं, वेगळा शब्द आहे, एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र भाजपने बाहेर काढली पाहिजे की किती लोकांना किती रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले, म्हणजे लक्षात येईल की हा सगळा प्रकार. मला वाटतं ते नक्की झालं पाहिजे. आता या आयटी सेलमुळे मित्रांनो, मी जे म्हणतो परत परत म्हणतो की नुकसान झालं ते असं की याच्यामुळे जो जमिनीवरचा कार्यकर्ता होता तो लांब गेला. का? कारण यांनी इम्प्रेशन तयार केलं की आपण ते जिंकणारच आहे, ऑल इज वेल, आबादी आबाद आहे, काहीच करायची गरज नाही, कार्यकर्ते घरी गेले. म्हणजे देवेंद्रजींची कॉन्स्टिट्युन्सी दक्षिण पश्चिम जिथे मी राहतो तो मित्रांनो भाजपचा गड आहे. यावेळेला तिथे बूथवरती बसायला मित्रांनो कार्यकर्ता नव्हता. त्यात कुठेतरी आयटी सेलचा हात आहे असं मला वाटतं. याला पूर्ण आयटी सेल जबाबदारी असं मी बोलत नाही, याला जबाबदार अर्थात भाजपचे डिसिजन मेकर्स आहेत, इथे याला जबाबदार अर्थात भाजपचे मोठे मोठे नेते. पण कुठेतरी हे इम्प्रेशन करण्यामागे आयटी सेलचा मोठा हात आहे. आयटी सेल जे की राहील ते काही कुठे जाणार नाही, पण ते खरोखर त्यांना जर का काही काम करायचं असेल तर ते काय करू शकतात हे सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. असं बघा की 400 जागा, अबकी बार 400 पारमुळे दलितांमध्ये भाजप विरुद्ध रोष तयार होतोय आणि कॉन्स्टिट्यूशन चेंज करून आपलं रिझर्वेशन घालवतील असा एक काय म्हणतात त्याला प्रपोगंडा तयार झाला आहे, खसखस पिकली आहे. हे आयटी सेल कधीही सांगू शकले नाही, कारण त्यांची ग्राउंडवरती कोणीच नाही. ते आपलं ह्याच्यात बसून, लॅपटॉपवरती बसून किंवा मोबाईलवरती बसून एसी ऑन करून ऑफिसातनं काम करतात, आणि ते मुंबई पुण्याहून. कोणी नागपूरला आहे का मला नाही माहिती, औरंगाबादला आहे का मला नाही माहिती. तर खरंच करायचं असेल तर काहीतरी ग्राउंडवरचा फीडबॅक मेकॅनिझम तयार करा. मी एक उदाहरण दिलं की अबकी बार 400 पारमुळे काय घात झाला. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो की कोरोना संपल्यानंतर जी इकॉनॉमिक प्रोग्रेस झाला, जी इकॉनॉमिक प्रगती झाली, जी एम्प्लॉयमेंट वाढली, त्याच्यावरती आयटी सेलने कधी काही केलं मला दिसलेलं नाही बरं. की इतक्या लोकांना नोकऱ्या झाल्या आहे, इतका तो टॅक्स कलेक्शन वाढला आहे. हे मित्रांनो पेपरातनं घेऊन माझ्यासारख्या कित्येक समर्थकांनी याच्या बातम्या छापल्या. आयटी सेल वाल्यांनी काहीही केलेलं नाही. अजून एक उदाहरण, तिसरं उदाहरण, 2014-2019 मध्ये विदेशात राहणारे भारतीय इथे येऊन ते मतदान करून गेले होते. यावेळेला त्यातनं कोणी आलं, त्यांना कधी कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या टचमध्ये राहण्याचा कोणी प्रयत्न केला? असे कमीत कमी 20 लोक मी ओळखतो मित्रांनो की जे 2014-2019 मध्ये आले होते आणि यावेळेला आलेले नाहीत. त्यांच्याशी कधी त्यांचा टचबेस करण्याचा प्रयत्न केला? त्यांची काही लिस्ट बनवली? कधीही नाही. मग आयटी सेल करते काय? तर टिपिकल तोच लेफ्ट लिबरल अजेंडा चालवायचा, तेच करायचं काँग्रेस सरकार असं मला वाटतं आहे. आणि त्याच्यामुळे आज त्यांच्यावरती सगळा राग बाहेर येतो आहे, आणि त्याच्यामुळे ती इफेक्टिव्ह नाही आहेत. कारण दे आर मोर अँड मोर दे लुक लाईक काँग्रेस आयटी सेल. तेच अजेंडा चालवायचा. भाजप वेगळी आहे काँग्रेसपेक्षा, भाजपीचं कन्झर्वेटिव्ह पार्टी. आयटी सेल वाल्यांना
काँग्रेस इज अ लेफ्ट लिबरल पार्टी, भाजप ऍट इट्स हार्ट इज अ कन्झर्वेटिव्ह पार्टी. हे यांना कळलं नाही आणि त्याच्यामुळे यांचा घात झाला. तर मला वाटतं की एवढा सगळा त्रास असताना, एवढ्या सगळ्या हा मेकॅनिझम तुटला असताना मोदींचं काम आहे, देवेंद्रजींचं काम आहे, नितीन गडकरींचं काम आहे आणि बाकी नेत्यांचं काम आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालं असताना सुद्धा भाजप जिंकली, 240 जागा आल्या ना. 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती. हा फार मोठा आपल्या इलेक्शन मधला फॅक्टर आहे. 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी, 10 वर्षानंतर कित्येक सरकार जातातच. असं असताना सुद्धा भाजप जिंकली, कारण कुठेतरी जेन्युइन काम आहे, आयटी सेल वाल्यांमुळे नाही. तर मला वाटतं की हा देवानी दिलेली आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे, ही भाजपनी वापरावी आणि खरोखर एकदा फॅक्ट फाइंडिंग कमिटी बसवून भाऊ म्हणतात तसं एक श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि या चुका दूर करून असेंब्ली निवडणुकांमध्ये प्रचंड कमबॅक करायला पाहिजे. मित्रांनो, जिंकायलाच पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर हे 11 ऐवजी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झालेला मनुष्य मित्रांनो परत येईल, लक्षात घ्या. आणि मग काय होईल सांगणे कठीण आहे. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.